नमस्कार, कवरेज.com मध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो। बीड जिल्ह्यामध्ये सध्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेरमध्ये जो राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केलेला जो नारळी सप्ताह आहे तो या गावामध्ये यावर्षी जो आहे तो होत आहे। हा सर्व परिसर जो आहे तो आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतात। प्रचंड अशी गर्दी जी आहे ते या ठिकाणी आता थोड्याच वेळात जे प्रकाश महाराज साठे आहेत त्यांच्या कथेला देखील सुरुवात होत आहे आणि या ठिकाणी पिंपळनेरमध्ये जे आहे ते नारळी सप्ताहाच्या कथेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जी आहे ते जमलेले। यातच माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे ग्रामस्थ देखील आहेत। काय सांगाल सर, तुमच्या गावामध्ये असा भव्य दिव्य या ठिकाणी नारळी सप्ताह भरतो, याबद्दल काय सांगाल? राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा महाराज यांनी प्रारंभ केलेला 91वा नारळी सप्ताहाचा कार्यक्रम आता आमच्या पिंपळनेर गावामध्ये संपन्न होतोय। मोठ्या उत्साहाने पिंपळनेर ग्रामस्थांनी हा सप्ताह चालू केलेला आहे। आता सांगायचं म्हटलं तर 27/3/2025 रोजी आम्हाला या सप्ताहाचं नारळ अचानक मिळालं आणि त्यानंतर आम्ही ग्रामस्थांची बैठक घेऊन हा सप्ताहासाठी जी काही वर्गणी जमा करायची याची प्रथमतः बैठक घेतली आणि आजपर्यंत आम्हाला जवळजवळ 1 कोटी रुपये वर्गणी या सप्ताहासाठी जमलेली आहे। त्या वर्गणीमधून सर्वप्रथम आम्ही पार्किंगसाठी व्यवस्था केली, तर 15 एकर जमिनीमध्ये पार्किंगची भव्य व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे हा जे मंडप दिलेले आहेत त्यामध्ये कथेचा एक मंडप, कीर्तनाचा एक मंडप आणि जेवणाचा एक मंडप असे मंडप आम्ही दिलेले आहेत आणि 20 एकर जमिनीमध्ये हा नारळी सप्ताह या ठिकाणी चालू केलेला आहे। पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था या ठिकाणी केलेली। महाप्रसादाच्या पंक्ती शिरूर तालुक्यामधून प्रत्येक गावाच्या या ठिकाणी येतात। या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून नाश्त्याची व्यवस्था केली जाते। सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था केली जाते आणि संध्याकाळी 6 ते 10पर्यंत जेवणाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। साधारणतः या ठिकाणी जे जेवणाचं आयोजन केलं या ठिकाणी किती भाविक असे जेवू शकतात अशी व्यवस्था केलेली? कमीत कमी 25,000 भाविकांना वन टाईम जेवण देण्याची व्यवस्था या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेली आहे आणि जेवणामध्ये सुद्धा स्वीट आयटम आहेत। त्याचप्रमाणे शिंगोरी आमटी, बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, चपात्या अशा प्रकारचं अन्नदान या ठिकाणी सतत चालू केलेलं आहे। नक्कीच तुमचं जे पिंपळनेर गाव आहे त्याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नारळी सप्ताहाची जी आहे ते तारीख भेटलेली आहे। काय सांगाल एकंदरीत गाव करून? नाही माझ्या राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा नारळी सप्ताह 91 या ठिकाणी आता आम्हाला याचं नारळ मिळालेलं आहे। पण बाबा स्वतः जिवंत असताना सुद्धा ते आम्हाला या गावामध्ये सप्ताह झाला नव्हता। पहिल्यांदाच हे नारळ मिळाल्यामुळं गावकऱ्यामध्ये अत्यंत प्रचंड असा म्हणजे उत्साह आहे, आनंद आहे। सर्वजण त्यामध्ये आनंदाने सहभागी होत आहेत आणि सर्व लहान थोर त्याच्यामध्ये कष्ट घेत आहेत आणि आनंदाने सहभागी होत आहेत। नक्कीच या ठिकाणी काय सांगाल बाबा या नारळी सप्ताहाबद्दल? तुमच्या गावात बऱ्याच वर्षानंतर हे नारळी सप्ताह हे आम्हाला पुरीनं पार आम्हाला याची आवड आहे आणि ह्या आवडीमुळं आम्हाला हे प्राप्त झालेलं आहे आणि याचं आम्ही चांगल्यापैकी संगोपन करतो आणि सर्व काही कोणतेही उणीव इथं राहिलेली नाही आणि कोटीच्या पुढं ही वर्गण समाजाने दिलेली आहे आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि भगवान बाबा म्हणजे आमचं श्रद्धास्थान आहे पुरीनं पार। नक्कीच या ठिकाणी दुसरे देखील ग्रामस्थ आहेत। काय सांगाल एकंदरीत या सप्ताहाबद्दल महाराष्ट्राला? ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा हा 91वा नारळी सप्ताह या पिंपळनेर गावामध्ये अगदी अचानकपणे आमच्या गावचा योगायोग म्हणून आम्हाला मिळालेला आहे की आम्ही 2010मध्ये या गावामध्ये सप्ताह हो अशी बाबाकडं ग्रामस्थांना मागणी केली होती, पण त्यावेळेस आम्हाला हे नारळी सप्ताहाचं नारळ त्या टायमाला मिळालं नाही। परंतु योगायोगानं या पिंपळनेर ग्रामस्थाला या सप्त्याचं योग आलेला आहे। या सप्त्याच्या माध्यमातून एकच सांगेल की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असा हा आमच्या गावासाठी आलेला हा योग आहे आणि या गावामध्ये दिवाळीपेक्षाही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या सप्त्यामध्ये लोक सहभागी झालेले आहेत आणि या सप्त्याचा आनंद सर्वजण लुटत आहेत। बीड जिल्ह्यात या सप्ताहाची चर्चा होते। किती एकरमध्ये साधारणतः हा सप्ताह होतोय?
अंदाजे 40 एकरमध्ये हा सप्ताह आहे आणि हा सप्ताह म्हणजे 12 दिवसातच तयारी झाली. ज्याप्रमाणे श्रीराम प्रभू लंकेत जायला जशी तयारी केली ती सेतूची, त्याचप्रमाणे ह्या गावानी एक 12 दिवसात तयारी केली सप्त्याची. इतकं म्हणजे भयान यंत्रणा लागली आणि 12 दिवसात 12 महिन्याचा सप्ताह बनवून दाखवला. असं हे आमचं पिंपळनेर गाव आहे. नक्कीच या ठिकाणी माऊली सर्वांना अखंड हरिनाम सप्ताह माहीत असतो, परंतु नारळी सप्ताह बऱ्याच जणांना नवीन शब्द. नारळी सप्ताह म्हणजे नेमकं काय? भगवान बाबांनी त्या काळात नारळी सप्ताह चालू केला. हा 91वा नारळी सप्ताह म्हणजे योगायोगाने आमच्या गावाला मिळाला आणि एक भक्तिमय वातावरणात आणि एक आनंदमय आणि एक ऐश्वर्यसंपन्न भगवान बाबाचा कृपा आशीर्वाद आमच्या गावाला मिळालेला आहे. आणि सर्व जाती धर्मांनी मिळून म्हणजे खूप काही कष्ट या सप्ताहासाठी करतायत आणि खूप आनंदाचं वातावरण आहे. काल खूप चांगला कार्यक्रम झाला की भगवानगडाचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज शास्त्री यांचं एक कीर्तन खूप छान झालं. त्याचबरोबर भगवानगडाचे टाळकरी मंडळी, भगवानगडाचे वारकरी, भगवानगडाचे पूर्ण महाराष्ट्रामधून जे भक्त आहेत ते या सप्ताहासाठी येत आहेत आणि खूप आनंदाचं आणि उत्साहाचं आणि खूप म्हणजे भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह चालू आहे. आणि विशेष करून पिंपळनेर युवा असतील, युवा वर्ग असेल, वृद्ध वर्ग असेल, जे भगवान बाबाला जाणून घेणारे जे पूर्वीचे जुने लोक आहेत तर ते पण ह्या सप्ताहामध्ये खूप काही मेहनत करतायत. आणि एकजुटीने महिला वर्ग असेल तर सर्वांनी मिळून या सप्त्याला खूप सहकार्य केलेलं आहे. आसपासचे गावं, वाड्या, वस्त्या या सप्ताहासाठी अन्नदान करतायत आणि गावकरी विशेषतः म्हणजे लोकांच्या म्हणजे अन्नदानासाठी तर अहोरात्र मेहनत घेत आहेत. म्हणजे अहोरात्र मेहनत करून लोकांना सकाळपासून नाश्ता चालू होतो, त्यानंतर दुपारी जेवण, त्यानंतर संध्याकाळचं जेवण, कंटिन्यू जेवण चालू आहे. तर महाप्रसाद चालू आहे. तर या महाप्रसादाचा लोक लाभ घेत आहेत. त्यानंतर प्रकाश महाराज साठे यांची भागवत कथा, श्रीमद भागवत कथा चालू आहे, त्याचा पण आनंद घेत आहेत. तर गाथा भजन, त्यानंतर हरिपाठ, सगळं भक्तिमय वातावरणामध्ये सगळे कार्यक्रम लोकांचं आनंद घेत आहेत. भक्तिमय वातावरणात त्याचा लोकांनी आनंद घेऊन जास्तीत जास्त भगवान बाबाचं जी कृपा आमच्या गावावर झाली ती अविस्मरणीय, आम्ही कधी म्हणजे विसरू शकणार नाही. अशा प्रकारे भगवान बाबाची कृपा झाली आणि चमत्कार फक्त 12 दिवसात म्हणजे 8 ते 10 किंवा 12 दिवस जास्तीत जास्त 12 दिवसामध्ये पिंपळनेरकरांनी अहोरात्र मेहनत करून आणि कमी कालावधीमध्ये वर्गणी एकत्रित करून एवढा भव्य दिव्य आणि एवढा खूप मोठा असा सप्ताह या पिंपळनेर ग्रामस्थाच्या स्वकष्टातून मेहनतीतून हा पार पडतो आहे. याचा खूप आनंद होतो आहे. आणि जसे भगवान बाबावरती प्रेम करणारा वर्ग, भगवान बाबाला मानणारा वर्ग, भगवान बाबाला आदर्श मानणारा वर्ग, भगवान बाबाचा भक्तवर्ग खूप मोठा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि पूर्ण महाराष्ट्रामधून ऑनलाईन प्रोग्राम म्हणजे या कार्यक्रमाचं जे ऑनलाईन प्रक्षेपण आहे तर त्याचा पण लोक फायदा घेत आहेत. आणि ऑनलाईन जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून पण फायदा घ्यावा. त्याचबरोबर या सप्ताहाचा खूप काही महाराष्ट्रामध्ये प्रसार झाला. धन्यवाद आणि तुमचे पण धन्यवाद. अनेक दिवसांपासून हा सप्ताह तुमच्या गावात होता म्हणून पिंपळनेर गावकरी जे आहेत ते म्हणजे प्रतीक्षित होते. हा सप्ताह तुमच्या गावात होतो, काय वाटतं गावकरी म्हणून? हा सप्ताह भगवान बाबाचा असा उद्देश होता की जे पहिले लोक रानटी होते, भांडणं करायचे, दऱ्याखोऱ्यात राहायचे, जनावरांच्या कत्ली करायचे आणि शिक्षणाचा अभाव होता. म्हणून हा सप्ताहाचा बाबाचा उद्देश होता की लोक शिकावात. भगवान बाबाचं एक वाक्य होतं, एक्कर एका पण शिका. भगवान बाबा कित्येक ठिकाणी बळी देण्याची प्रथा होती, ती भगवान बाबांनी बंद केलेली आहे. पुन्हा भगवान बाबांनी जी समजा हे लोक काही चोऱ्या करायचे, कुणी भांडणं करायचे, ह्याचं सगळं लोक प्रवाहात यावात म्हणून हा नारळी सप्ताहाचा खरा उद्देश आहे. नक्कीच या ठिकाणी जर पाहायचं झालं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो नारळी सप्ताह आहे त्याची जे तयारी केलेली आहे. फक्त 12 दिवसामध्ये जे आहे पिंपळनेरकरांनी या ठिकाणी तयार केले. दुसरे देखील ग्रामस्थ आहे, काय सांगाल एकंदरीत या सप्त्याबद्दल? या सप्त्यामध्ये एकंदरीत सांगायचं म्हणजे हा अचानक पिंपळनेरला नियोजन करण्यासाठी संधी मिळाली आणि हा बाबांचा आशीर्वाद आहे आणि चमत्कार पण आहे. कारण या पिंपळनेरमध्ये
बाबांनी काही खेळ पण त्यांच्या तरुण या वयामध्ये सूरपाटी, कबड्डी आणि या पिंपळनेरमध्येच पाण्यामध्ये बसून ज्ञानेश्वरी त्यांनी वाचलेले आहे. त्याच्यामुळं त्यांच्या मनातूनच पिंपळनेरवर खूप आशीर्वाद असल्यामुळंच अचानक आम्हाला संधी मिळाली आणि गावकऱ्यांनी ते एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन 15 दिवसामध्ये तयार करून 91 वर्षाच्या कालखंडातला हा एक रेकॉर्ड आहे की एवढ्या कमी दिवसामध्ये ग्रामस्थांनी ही तयारी केली आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाला सुरुवात झाली. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात महिला देखील या ठिकाणी सहभागी झाले. काय सांगाल या सप्ताहाबद्दल? गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपके जिन गोविंद दियो दिखाय. तसं आमचे ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांचा 91वा नारळी सप्ताह चालू आहे आणि या सप्त्यामध्ये या डोंगरदऱ्यातील लोकांना ही आध्यात्मिक अशी पर्वणी आहे आणि त्याचा आनंद सर्व महिला भगिनी घेत आहेत. आणि हे घेत असताना मला आवर्जून सांगावं लागतंय की राष्ट्रसंत भगवान बाबा हे केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिकच नव्हे तर पुरोगामी विचाराचे एक राष्ट्रसंत होते. त्यांनी 1 एकर विका पण मुलं शिकवा हा जो संदेश दिला, त्यामुळे आज तळागाळातील मुलं विद्यार्थी आज क्लास 1 क्लास 2 अधिकारी म्हणून देशभरामध्ये नाव गाजवत आहेत. असा हा सप्ताह, याचा आम्ही आनंद आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी या सप्ताहातून आम्ही घेत आहोत. नक्कीच एकंदरीत जर बघायचं झालं तर अवघ्या 12 दिवसामध्ये जे आहे ते पिंपळनेरकरांनी त्यांच्या गावामध्ये अचानकपणे हा सप्त्याची जी नारळी सप्त्याची तारीख त्यांना मिळाली आणि फक्त 12 दिवसामुळे हे सर्व जी 30 एकर परिसरात जो सप्ताह होतो त्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील केलं जातं आहे. 12 दिवसामध्ये हा सर्व जे आहे ते तयारी केलेले. नक्कीच बीड जिल्ह्यातील सर्व जे ग्रामस्थ आहेत त्यांना मी एक आपल्या coverage.com च्या माध्यमातून एक सांगेल, नक्कीच या सप्ताहाला जे आहे ते नक्कीच एक येऊन तुम्ही भेट द्यावी.